पाथर्डी गाव नांदूरमळे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या सकाळच्या सुमारास वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यामुळे शेतकऱ्यांसह मळे परिसरात वस्ती करून वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडलाय। पाथर्डी गाव नांदूरमळे परिसरातील गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने वेगवेगळ्या ठिकाणी कुत्रे तसेच वासरे फस्त केले होते, तर अनेकांना रात्री अपरात्री बिबट्याचे दर्शन झाले होते। बिबट्याचा सततच्या वावरामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह मळे भागात वास्तव्यासह असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। सध्या शालेय परीक्षा सुरू आहेत, मात्र या परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे विद्यार्थी तसेच पालक सुद्धा भयभीत झाले होते। परिसरात होत असलेल्या बिबट्याचा मुक्त संचारबाबत वन विभागाला कळवण्यात आले। त्यानुसार वन विभागाने सुखदेव पोरजे यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता। नेहमीप्रमाणे या भागात शिकार शोधत असताना सकाळी 6 वाजेच्या सुमारास वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकल्यामुळे शेतकऱ्यांसह मळे परिसरातील वस्ती करून राहणाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। पूर्वी आम्ही पाथर्डी गावामध्ये सुखदेव हरी पोरजे आणि दत्तू हरी पोरजे आमच्या शेतामध्ये वाघ नजरेत पडला। आम्ही वन विभागावाल्यांना कॉन्टॅक्ट केला आणि 8 दिवसापूर्वी त्यांनी पिंजरा ठेवला इथे। आणि पिंजरा ठेवल्यानंतर 1-2 वेळेस वाघाने इथे येण्याचा प्रयत्न केला, पिंजऱ्यात जाण्याचा प्रयत्न केला, पण वाघ काही पिंजऱ्यामध्ये जात अडकत नव्हता। मग नंतर काल बघितलं तर पिंजरा एका बाजूला सरकलेला दिसला। आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये कोंबडी आणून ठेवली आणि सकाळी बघितलं तर वाघ जेलबंद झालेला दिसला। आणि सकाळी 6 वाजेच्या सुमारास ज्यावेळेस आम्ही खाली चक्कर मारण्यासाठी आलो मळ्यामध्ये, तर मळ्यामध्ये आल्याच्या नंतर वाघ पिंजऱ्यामध्ये अडकलेला दिसला। आणि आता वन विभागाला आम्ही माहिती दिली आणि बंदोबस्त करावा अशी आमची मागणी। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।